नमस्कार रसिक माय बापू. तर आजचा सुंदर असा व्हिडिओ बरं का. पांडुरंगाची वारी केली, आपली आषाढी एकादश धरली आणि ह्या ठिकाणी घरी आलो बरं का. तर घरी म्हटलं आपलं शेतीला येडा मारावं, घरी आई वडिलांची भेट घ्यावी, आजींची भेट घ्यावी आणि आपल्या वाड्याला जावं म्हटलं. तर या ठिकाणी घरी आलो, तुम्हाला सुंदर अशी विहीर दाखवतो आणि आपल्या शेतात पेरणी केली बरं का आपण. तर ती पेरणी दाखवतो, म्हणजे बाजरीची पेरणी. तर चला पाहूया आजचा सुंदर असा व्हिडिओ बरं का. आणि आपला व्हिडिओला आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्रायबर करायला मात्र विसरू नका बरं का. तर मित्रांनो, खरंच पांडुरंगाची सेवा मी आजपर्यंत जी काय केली ही अगदी माझ्या रसिक प्रेक्षकांना ही सेवा लाभो बरं का. तर एवढीच माझी इच्छा की तुम्ही सर्वांनी, ज्यांनी कोणी सबस्क्रायबर केलं नाही त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्रायबर करा बरं का. धन्यवाद. चला पाहूया आपला शेतमळा आणि एक सुंदर असं घर, म्हणजे बाबा एक प्रेमाने भरलेलं. चला पाहूया आजचा एक सुंदर असा व्हिडिओ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काठी बाबळ बरं का. तर ही काठी बाबळ आणि याला इडी बाबळ म्हणतात बरं का, या अशा प्रकारचं काठ. आणि आपल्या ही विहीर आता पाऊस कमी असल्यामुळं अजून जवळजवळ 20 फूट पाणी कमी आहे बरं का. म्हणजे विहीर भरत आली आहे. आता पाऊस पडला तर ठीक, पण पाऊस कमीच आहे. या अशा प्रकारचे लिंबाची झाडं आणि बाभळीची झाडं एकदम व्यवस्थित आमच्या रानात येतात बरं का. आणि गवत पाहू शकता तुम्ही, बारीक बारीक बारीक, म्हणजे अजून ते पांढरच गवत दिसतंय. तर साधारण पाऊस झाला आणि पावसाचं पाणी म्हणजे आपल्या विहिरीला पाणी थोडंसं वाढलंय बरं का. कारण 8 माळीवर आपली पिकं जगतात, 2 पिकं एकदम एकदम व्यवस्थित. तर ह्या ठिकाणी माझ्या चुलत भावानी म्हणजे दादानी बरं का आमची विहीर म्हणजे आमच्या चुलत्यात आणि आमच्यात दोघात विहीर आहे बरं का ही. तर त्या विहिरीचं पाणी आणि ते 2 क्षेत्र म्हणजे आमच्या चुलत्याचं आणि आमचं, हे जेव्हा 8 मायला पिकतं, त्या पलीकडच्या बाबळीपासून ते हितपर्यंत. आणि पलीकडचा जे डोंगर दिसतोय ते पडीक आहे बरं का आमचं. कारण पहिले जुन्या आजी पंजोबांनी जी जमिनी घेतल्या ते मेंढराच्या सोयीने. आणि ह्या ठिकाणी आमच्या दादांनी तांबाटी लावल्यात मल्चिंग पेपरवर बरं का. आमच्या शेतात अगदी मला जसं कळतंय, म्हणजे लहानापासून मी आता इतका मोठा झालो, जवळजवळ मी 26 वर्षात झालो. 26 वर्षाच्या कालखंडामध्ये आजपर्यंत मला आठवलं नाही की बाबा आमच्या रानामध्ये मल्चिंग पेपर आम्ही हातरून पिकं काढली बरं का. तर पहिल्यांदाच आमच्या दादाने प्रयोग केलाय मल्चिंग पेपरवर टमाटर लावले. तर चला पाहूया पुढं थोडीशी बाजरी कसा विषय येते बरं का. आणि दादा हो, आपली घरची शेती म्हटलं ना, काही नसू द्या त्यात काही जरी नाही ना पिकलं तरी सुद्धा एक चक्कर मारूशी वाटते त्या काळ्या माती ऐक असं पाहूशी वाटतं, मन भरून जातं बरं का. आपलं पडीत असू द्या काय अडचण नाही, आपला दगड असो, खडक असो, माती असो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणसाल बाबा तुम्ही वाडा घेऊन काय आहे ना इकडं, तर सगळं हिरवगार दिसतंय, परंतु तुम्ही चारा पाहू शकता हो का. इथं तर हिरवं दिसतंय, पण 2 बोट सुद्धा बुडत नाहीत, म्हणजे मेंढराच्या तोंडाला येत नाही बरं का. एकदम बारीक 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 चारा आहे, मेंढराचं पोट भरत नाही. त्यामुळं मग इकडं चारायचं काय बरं, आपल्याला पाणी सुद्धा नाही शेतात, काय केलं असतं. मग त्यामुळं बाहेरच फिरवावं लागते ते मेंढर. आणि हे असं आमच्या इकडे जरा सरपणाची कमजोरता, झाड कमी असल्यामुळं हे आपली बांधाची ह्याची झाड तोडायची ना बांधाला टाकायची, म्हणजे वाळलं की घरी चुलीला सरपण वापरता येतं. ह्या ठिकाणी बाजरी ह्या वावरात पेरली होती, पण बाजरी काय ह्या वावरात उगावली नाही. कारण ह्या वावराला काय होईल, खडकाळ जास्त असल्यामुळं लगेच वाळून जातं. आणि पाऊस नसल्यामुळं, जास्त नसल्यामुळं बघा इथं काय 1-2 वावर पेरलीच नाही. पलीकडचं एक वरचं वावर आहे, 2 वावर पेरलेत आपण. त्या वावरात एकदम सुंदर अशी बाजरी उगावली बरं का. बघा ही बाजरी, तर अशा प्रकारची बाजरी आली आपली, तुम्ही पाहू शकता. आता पेरणी म्हणलं की लय आनंद वाटतो बरं का. आता किती मोठी झाली बाजरी पाहूया हो का. म्हणजे एक इताड बाजरी झाली, एक इताडाच्या वर गेली. आणि दरवर्षी आम्ही बाजरी पेरतो, कारण की आपलं हे दाड्याचं पीक आहे आणि एकदम
अगदी डोळं झाकून पीक टाकलं नाही हे बाजरी की बाजरी होणार. आता हे जवळजवळ म्हणायचं 7 गुंठे खालचं काय ते 7 पांड म्हणजे 14-15 गुंठे हे रान आहे आणि खालचं एक 10-12 गुंठे. एवढं 2 तुकडी चांगली आली ते खाली बी टाकली होती पण ती काय चांगली उगवली नाही. ह्याला वल चांगली जास्त टिकती लाल माती असल्यामुळं, लाल काळी मिक्स माती असल्यामुळं. तर अशा प्रकारची ही बाजरी. आता बाजरी काढायलाच यायचं बरं का डायरेक्ट. झाला पाऊस पाणी तर येईल, नाही निसर्गाने साथ दिली तर मग हे सुद्धा आलेलं हिरवळलेलं पीक जाणार. आता इलाज नाही, निसर्गाच्या पुढं आपल्याला काहीच करता येत. हेच ते माझं छोटंसं घर बरं का. तर सुंदर असं घरासमोरचं अंगण आणि हे माझं छोटंसं घर एकदम मला प्यार आहे. कारण जसं आहे असं ह्याच्यात मला खूप मोठं समाधान आहे. तर आईवडिलांना डोळे भरून पाहिलं. आता डायरेक्ट मेंढराकडे जायचं आणि तिथून पुढं डायरेक्ट मी मेंढरापाशी आलो बरं का. कारण मेंढराची तारांबळ होती आणि थोडासा इकडं पाऊस बारीक बारीक पाऊस असल्यामुळं मला लवकर यावं लागलं. तर ह्या ठिकाणी मी जेवढं लवकर होता होईल एवढं लवकर मी मेंढराकडे आलो बरं का. आणि आता आपला इथून पुढचा प्रवास म्हणजे ही आपली पांडुरंगाची वारी केली आणि आता मेंढराची वारी अगदी 11 महिने करायला मी मोकळा बरं का. अशी कित्येक लोक मला म्हणले की दादा पांडुरंगाची वारी करायचं म्हटलं की पाठीमागचं टेन्शन नसावं लागतं बरं का. पण माझ्यासारखं पाठीमागं असं कुणाचंच नसू शकतं असं मला वाटतं. कारण एवढी 50-60 चित्राभाऊ सोडून डायरेक्ट देवाला पांडुरंगाच्या वारी करायला जायचं म्हणजे सोप्या गोष्टी नाहीत. पण मनामध्ये भाव असला ना की 100% वारी ही घडतीच. फक्त अगदी अंतःकरणातनं भाव पाहिजे पांडुरंगाला जाण्याची आणि पांडुरंगाच्या भेटीची. तसेच मला पांडुरंगाची आस आहे आणि पांडुरंगाच्या भेटीला जाऊशी वाटतं. म्हणून हे माझा पांडुरंग अगदी मी 13 दिवस गेलतो तर या 13 दिवस मला एकही दिवस असं म्हणजे आला नाही की बाबा पाठीमागं अडचण आली या की बाबा तुम्ही वारी सोडून माघारी या. एकही दिवस आला नाही. 2 मुली माझ्या बारक्या बारक्या तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतायच की माझी मेंढरं चरते ते. म्हणजे अशा गोष्टी असतात की बाबा देवावर भाव जर ठेवला तर देव सगळं अगदी सुरक्षित करतो बरं का. म्हणूनच मी काय म्हणतो, ज्याची कोणाची खरोखर इच्छा असेल ना त्यांनी पांडुरंगाची एकदा तरी वारी करून पहा. देव 100% बरं का पाठीशी राहतो उभा. आणि खरंच पांडुरंगामुळं लय आनंद आहे माझा, लय आनंद म्हणजे लय आनंद. सगळं काय पांडुरंग अगदी एका क्षणात बदलून टाकेल. आणि हे जे मी सांगितलं का नाही तुम्हाला आता 2 शब्द, ते खरंच मी 13 दिवसात पाठीमागं वळून पाहिलं नाही. मला ह्याची आठवण सुद्धा आली नाही की बाबा माझ्याकडे ही चित्रं आहेत म्हणून. आणि त्याचा मी विचार सुद्धा केला नाही. इतकं त्या पांडुरंगाचं महात्म्य मोठं आहे. कारण तिथं गेलं ना वारीत की ते पांडुरंग पाठीमागं आपल्या मागं असतो. पाठीमागं म्हणजे आपण इथलं सोडून आलोय ते पांडुरंग बघतो आणि इथं कुठलीच काय अडचण येऊन देत नाही. तर असा माझ्या पांडुरंगाचा महिमा अगदी मी सुंदर असा पार पाडला आणि आलो बरं का मेंढरापाशी माझ्या. तर ह्या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.